नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज या व्हिडिओमध्ये आपण टी 2025च्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी मागील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेले मराठी व्याकरणावरील 30 प्रश्न घेणार आहोत। सोबत आपण त्याचं स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की टीईटीसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला परीक्षेसाठी हे प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 1 आहे, मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत। या वाक्याचा काळ ओळखायचा आहे। तर वाक्य परत एकदा पहा, मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत। तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? उत्तर आहे ऑप्शन 1 पूर्ण वर्तमान काळ आहे हा। तर पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? तर नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात। इथे एक उदाहरण पण आपण घेतलेलं आहे। तर उदाहरण पहा, ताईने निबंध लिहिला। या वाक्यामध्ये काय झालेलं आहे? तर ताईने निबंध लिहिलेला आहे, पूर्ण लिहिलेला आहे, म्हणजे काय झालेलं आहे? क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। त्यामुळे हे काय आहे? पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे। त्याचप्रमाणे वरती प्रश्नामध्ये जे वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये देखील मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत, यामध्ये देखील क्रिया पूर्ण झालेली आहे। त्यामुळे हे वाक्य कसलं असणार आहे? तर पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 2, एकवचन व अनेक वचनाची योग्य जोडी ओळखायची आहे। तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 2 हे काय आहे? योग्य जोडी आहे। या ठिकाणी वाढपी याचं एकवचन आणि अनेक वचन दोन्ही काय आहे? सारखंच आहे। तर बाकीच्या शब्दांचं देखील आपण एकवचन आणि अनेक वचन पाहूया। तर वाट ही काय आहे? एकवचन आहे आणि वाटा हे काय आहे? अनेक वचन आहे। त्याच्यानंतर वाढपी एकवचन आणि अनेक वचनामध्ये काय आहे? तर दोन्ही शब्द सारखेच आहेत। त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे जोडी, एक जोडी अनेक जोड्या, एक चूक अनेक चुका। तर अशा प्रकारे एकवचन आणि अनेक वचनामध्ये येतात। तर उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन 2 वाढपी हे काय आहे? दोन्ही वचनात सारखे आहेत, त्यामुळे उत्तर 2 हे आपलं बरोबर आहे। प्रश्न 3 पहा, पुल्लिंगी शब्द ओळखायचा या ठिकाणी। तर उत्तर आपलं येणार आहे ऑप्शन 4 रहाट हे काय आहे? पुल्लिंगी शब्द आहे। तर बाकीचे पर्याय जे आहेत त्यांचं देखील आपण पाहूया। तर ती हकीकत हे काय झालेलं आहे? स्त्रीलिंग आहे। त्याच्यानंतर ते वैभव म्हणजे नपुंसकलिंगी। ते वैभव, वैभव म्हणजे काय? तर एका व्यक्तीचं नाव नाही आहे किंवा एका मुलग्याचं नाव नाही आहे ते, तर एक आपण संपत्तीबद्दल बोलतो ते वैभव, त्या प्रकारे येतं ते, त्यामुळे ते नपुंसकलिंगीमध्ये येतं। त्याच्यानंतर ती पहाट स्त्रीलिंगी झालं आणि तो रहाट हे झालं पुल्लिंगी। त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन 4 तो रहाट पुल्लिंगी आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 4 आहे, चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखायचे या ठिकाणी। तर उत्तर काय येणार आहे आपलं? ऑप्शन 1 कृत्य हे या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप आहे। तर सामान्य रूप म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा पाहूया। तर नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला काय म्हटलं जातं? सामान्य रूप असं म्हणतात। परत एकदा वाक्य पहा, नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात। उदाहरणार्थ आपण एक हे घेऊया, वाक्य शब्द घेऊया सामान्य रूपाचा। इथं आहे, इथलाच घेऊया आपण। मोती हा काय झाला? एक शब्द झाला। जेव्हा त्याला वाक्यामध्ये त्याचं आपण वाक्यामध्ये त्याचा उपयोग करणार आहोत त्यावेळी काय होणार आहे? मोत्याचा। आता हे काय झालेलं आहे? मोती या शब्दाचं काय झालेलं आहे या ठिकाणी? अशा प्रकारे सामान्यचं रूप झालेलं आहे। मोत्या हा आपलं काय? सामान्य रूप आहे। तर या ठिकाणी आपण पुढच्या शब्दांचं देखील पाहूया। कृत्याचं सामान्य रूप काय येणार आहे? कृत्याचा किंवा कृत्याला। तर कृत्या हा काय शब्द झाला? सामान्य रूप झाला। त्याच्यानंतर विक्रीचं सामान्य रूप सेमच आहे, युक्तीचं पण तसंच येतं आणि मोतीचं काय येतं? मोत्या येतं। त्यामुळे इथे या ठिकाणी चुकीचं कोणतं सामान्य रूप आलेलं आहे? ऑप्शन 1 कृत्याचं कृत्य यायला पाहिजे होतं, तिथं कृत्याचं कृत्यच आलेलं आहे। त्यामुळे ऑप्शन 1 आपलं इथं बरोबर आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 5 आहे, आपले डावपेच आपल्यावरच उलटणे या अर्थाची म्हण ओळखायची आहे। तर उत्तर आपलं काय येणार आहे पहा। उत्तर आहे ऑप्शन 3 गुरुची विद्या गुरुच फळली। हा त्याचा अर्थ असणार आहे आपले डावपेच आपल्यावरच उलटणे म्हणजे काय? गुरुची विद्या गुरुच फळली। ऑप्शन 3 बरोबर आहे। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 6, सव्याप सव्य करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे। तर उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन 2 यातायात करणे। सव्याप सव्य करणं म्हणजे काय? यातायात करणे। आता याचा आपण अर्थ पाहूया।
सव्य करणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे किंवा फिरणे, कामासाठी धावपळ करणे, हे याचा अर्थ आहे. तर हे वाक्यप्रचार प्रवास करणे, कामासाठी सतत फिरणे या अर्थाने वापरले जातात. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. उपसर्ग घटित शब्द ओळखायचा आहे. तर उपसर्ग घटित यापैकी शब्द कोणता असणार आहे? ऑप्शन 1 कुसंगती. हा काय आहे? या ठिकाणी उपसर्ग घटित शब्द आहे. तर उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय पहा. तर शब्दाच्या पूर्वी, मागे, अगोदर, डाव्या हाताला जी अक्षरे जोडली जातात त्यांना काय म्हणतात? उपसर्ग असे म्हणतात. आणि अशा तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ उपहार, अधिपती, अवगुण हे काय झालेले आहेत? उपसर्ग घटित शब्द आहेत. त्याप्रमाणे कुसंगती, संगती या शब्दाला कु हा उपसर्ग लागलेला आहे, त्यामुळे काय झालेलं आहे? कुसंगती हा शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन 1 कुसंगती. प्रश्न क्रमांक 8 पहा. प्रत्यय घटित शब्द ओळखायचा या ठिकाणी. तर उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन 4 प्रत्यय घटित शब्द दिमाखदार येणार आहे. तर स्पष्टीकरण याचं पाहूया. तर प्रत्यय घटित शब्द कशाला म्हणायचं? शब्दाच्या किंवा धातूच्या शेवटी, समोर, उजव्या हाताला जी एक किंवा अधिक अक्षरे जोडली जातात त्यांना काय म्हटलं जातं? प्रत्यय असं म्हणतात. व तयार होणाऱ्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात. आता या ठिकाणी एक शब्द आहे बघा, जड. जड या शब्दाला काय लागलेलं आहे? जडत्व. एक अजून अक्षर जोडलं गेलेलं आहे, त्यामुळे काय आहे? प्रत्यय घटित हा शब्द झालेला आहे. त्यामुळे खा या धातूला काय लागलेला आहे? नारा हा शब्द लागलेला आहे, त्यामुळे काय झालेला आहे? खाणारा हा प्रत्यय घटित शब्द झालेला आहे. त्याप्रमाणे दिमाग या शब्दाला दार हा काय लागलेला आहे? प्रत्यय हा काय लागलेला आहे? हा शब्द जोडून आलेला आहे, त्यामुळे काय झालेला आहे? दिमाखदार हा प्रत्यय घटित शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन 4 दिमाखदार. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9. काय हाहाकार माजवला भूकंपाने या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह असायला हवे? तर ते सांगायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन 2 उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी पाहिजे. आता उद्गारवाचक चिन्ह कोठे कोठे वापरतात ते पाहूया. तर हे आहे आपलं उद्गारवाचक चिन्ह, अशा प्रकारे येतं ते. तर आता हे कुठे वापरायचं? तर हे एक विरामचिन्ह आहे जे तीव्र भावना, उत्साह, आश्चर्य, आनंद, किंवा भीती व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. हे चिन्ह उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी लावलं जातं, जेणेकरून वाक्याचा उद्देश किंवा भावना वाचकाला स्पष्टपणे कळतील. तर उत्तर येणार आहे ऑप्शन 2 उद्गारवाचक चिन्ह या वाक्यामध्ये असायला पाहिजे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. आता येते घरी या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, त्याची विभक्ती ओळखायची आहे. तर उत्तर आपलं येणार आहे ऑप्शन 1 सप्तमी आहे. घरी या शब्दाची विभक्ती या ठिकाणी सप्तमी येणार आहे. तर याचं स्पष्टीकरण पाहूया. तर घरी या शब्दाची सप्तमी ही विभक्ती आहे, कारण घरी हा शब्द क्रियापदाचे स्थान किंवा ठिकाण दर्शवतो. घरी हा शब्द या ठिकाणी काय दर्शवतो? तर क्रियापदाचे स्थान किंवा ठिकाण दर्शवतो. आणि सप्तमी विभक्तीचा कारकार्थ देखील अधिकरण म्हणजेच काय? क्रियापदाचे स्थान असतो. त्यामुळे या ठिकाणी घरी या शब्दाचा विभक्ती काय येणार आहे? सप्तमी. ऑप्शन 1 सप्तमी उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? तर वरी एक वाक्य दिलेलं आहे, तर त्यात खालीलपैकी कोणतं शब्द आलेला नाही तो सांगायचं आहे. वाक्य परत एकदा पहा. महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला. तर यामध्ये काय आलेलं नाही आहे? उत्तर आहे ऑप्शन 4 सर्वनाम आलेलं नाही आहे वरील वाक्यामध्ये. आता सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास काय म्हटलं जातं? सर्वनाम असं म्हटलं जातं. जसे की मी, तू, तो, आपण इत्यादी प्रकारचे सर्वनामाचे अजून असे 9 सर्वनामे आहेत. इथे थोडीच आपण घेतलेलं आहे, पण वरील वाक्यामध्ये मी, तू, तो, आपण असे काहीच शब्द दिसून येत नाही. त्यामुळे इथे काय नसणार आहे? वरील वाक्यामध्ये सर्वनाम नसणार आहे. तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि वाक्य अधिक सुस्पष्ट बनवण्यासाठी सर्वनामाचा उपयोग होतो. आणि वरील वाक्यामध्ये आपल्याला सर्वनाम दिसून येत नाही आहे, त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन 4 सर्वनाम. प्रश्न 12 पहा. ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त? भरती मूर्खवांचीच होत ना, एक तूच होसी जास्त. या काव्यपंक्तीतील पुढीलपैकी कोणता रस आहे तो ओळखायचा आहे. तर उत्तर आपला असणार आहे ऑप्शन 2 हास्यरस.
उत्तर 2 बरोबर आहे, हास्यरस. आता हा उतारा अशा प्रकारे तुम्हाला दिला जातो आणि त्याच्यावर तुम्हाला 5 प्रश्न असतात. तर हा उतारा या ठिकाणी आणि याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत ते आपण पाहूया. तर पहिला प्रश्न पहा 13 क्रमांकाचा. इतिहास घडवण्याची संधी या शब्दप्रयोगातून पुढीलपैकी कोणता अर्थ अभिप्रेत आहे? इतिहास घडवण्याची संधी या शब्दप्रयोगातून पुढीलपैकी कोणता अर्थ अभिप्रेत आहे ते सांगायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन 3. इतिहासात नोंद होईल असे काहीतरी करून दाखवण्याची संधी म्हणजे काय? इतिहास घडवण्याची संधी. ऑप्शन 3 बरोबर आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 14. पुरुषार्थ म्हणजे काय? तर पुरुषार्थ म्हणजे काय येणार आहे इथे? ऑप्शन 3 मानव जन्माचे सार्थक करणे म्हणजे काय? पुरुषार्थ असा त्याचा अर्थ होणार आहे या ठिकाणी. ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा, प्रवाहपतित होणे याचे 4 अर्थ पुढील दिले आले. त्यातील चुकीचा अर्थ किंवा गैरलागू अर्थ ओळखायचा आहे. तर खाली 4 अर्थ दिलेले आहेत कशाचे? प्रवाहपतित होणे याचे. तर यापैकी चुकीचा अर्थ कोणता तो सांगायचा आहे. तर आहे ऑप्शन 4 परिस्थितीवर विजय मिळवणे हा चुकीचा अर्थ या ठिकाणी आहे. तर प्रवाहात पडून वाहत जाणे किंवा परिस्थितीला शरण जाणे किंवा संघर्ष येण्याऐवजी माघार घेणे हे 3 अर्थ प्रवाहपतित होणे याच्या बरोबरचे आहेत. तर चौथा जो आहे तो या ठिकाणी चुकीचा अर्थ आहे, परिस्थितीवर विजय मिळवणे. त्यामुळे उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 16. समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे. तर उत्तर काय येणार आहे पहा. या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन 2 अंबू आणि सलील. हे काय या ठिकाणी समानार्थी शब्दांची योग्य जोडी आहे. तर सलील म्हणजे काय? तर सलील या शब्दाचा अर्थ असा होतो पाणी. आता पाण्याचा आणखी समानार्थी शब्द काय काय? नीर, अंबू, उदक, जीवन आणि वारी हे पाण्याच्या समानार्थी शब्द आहेत. या ठिकाणी अंबू आणि सलील हे काय येणार आहेत? पाण्याशी संबंधित असलेले शब्द आहेत. त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन 2 अंबू आणि सलील. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 17. विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची. तर उत्तर काय येणार आहे? ऑप्शन 1 आगंतुक, निमंत्रित हे काय? विरुद्धार्थी एकमेकांचे आहेत. त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन 1 आगंतुक, निमंत्रित. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 18. पुढील नावांमधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखा. तर नसलेले नाव कोणतं आहे? ऑप्शन 4 संहिता. ऑप्शन 4 बरोबर आहे, संहिता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखायचा आहे. तर उत्तर आहे ऑप्शन 2 कुर्मावतार हा अचूक शब्द आहे, कुर्मावतार. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. तद्भव शब्द ओळखायचा आहे खालीलपैकी. तर तद्भव शब्द म्हणजे काय तर पहिल्यांदा आपण पाहूया. तर संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला त्यांना काय म्हटलं जातं? तद्भव शब्द. परत एकदा पहा, संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला त्यांना तद्भव शब्द असं म्हणतात. या ठिकाणी विशेष, व्यक्ती आणि मारक हे जे 3 शब्द आहेत, विशेष, व्यक्ती आणि मारक हे काय आहेत? हे संस्कृतमधून जशीच्या तसे घेतलेले शब्द आहेत. त्यामुळे ते कसले येणार आहेत? तत्सम शब्द येणार आहेत. आणि म्हैस हा जो शब्द आहे तो महिष अशा प्रकारे तो मराठीमध्ये आलेला आहे. त्यामुळे हा शब्द काय येणार आहे? या ठिकाणी तद्भव शब्द येणार आहे. त्यामुळे उत्तर असणार आहे ऑप्शन 3 म्हैस हा शब्द तद्भव शब्द आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 21. पुरुष या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर पुरुष या नाटकाचे लेखक आहेत ऑप्शन 4 जयवंत दळवी हे या पुरुष नाटकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे ते सांगायचं आहे. तर हे आहे ऑप्शन 1 बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. आता बहुव्रीही समास म्हणजे काय? तर ज्या समासात दोन्ही पदे गौण असून त्या पदांच्या अर्थापेक्षा तिसऱ्याच एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा बोध होतो त्या समासाला काय म्हटलं जातं? बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी शिवप्रिया या शब्दाचा अर्थ काय आहे? तर शिव ज्याची प्रिया असा त्याचा अर्थ होतो. या सामासिक शब्दात दोन्ही पदे मिळून एका तिसऱ्याच व्यक्तीला म्हणजे स्त्रीला संबोधतात. म्हणजे शिवप्रिया हे या ठिकाणी काय आहे? एका स्त्रीचं नाव आहे. त्याचबरोबर ते शिव ज्याची प्रिया हा त्याचा अर्थ आहे, पण या ठिकाणी ते एका स्त्रीचे नाव म्हणून घेण्यात आलेले आहे. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? ऑप्शन 1 बहुव्रीही समास. प्रश्न 23 पहा, जलावतरण या संधीचा योग्य विग्रह ओळखायचा आहे. आता नेमके संधी म्हणजे काय?
तर संधी म्हणजे दोन शब्द एकत्र येऊन एक नवीन शब्द तयार होतो, त्याला संधी असं म्हणतात. आणि संधी विग्रह म्हणजे काय, तर एकत्र झालेल्या शब्दाला परत त्याच मूळ दोन शब्दांमध्ये तोडणे म्हणजे काय, त्याचा संधी विग्रह होतो. आता या ठिकाणचा योग्य संधी विग्रह काय आहे, तर उत्तर आहे ऑप्शन 3 जल अवतरण. हा या ठिकाणी योग्य म्हणजे कसा येणार पहा, जल अवतरण, अवतरण अशा प्रकारे आलं. तरी ल मध्ये अ मिक्स झाल्यानंतर काय झालं, ला, मग काय होणार, जलावतरण. तर अशा प्रकारे हे योग्य संधी विग्रह आहे. उत्तर आहे ऑप्शन 3. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 24. दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण आहेत, तर दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी आहेत ऑप्शन 2 रघुनाथ पंडित. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 25. भाववाचक नसलेले नाम ओळखा, तर ते कोणतं येणार आहे, 25चं उत्तर आहे ऑप्शन 4 कार्य. हे या ठिकाणी काय नाही आहे, भाववाचक नाम नाही आहे. तर भाववाचक नाम म्हणजे काय पहा, तर मराठीमध्ये ज्या नामामुळे प्राणी, वस्तू किंवा व्यक्तींमधील गुण, भावना किंवा स्थिती यांचा बोध होतो त्याला काय म्हणतात, भाववाचक नाम म्हणतात. ही शौर्य, कटुता आणि गोडवा हे काय आहेत, भाववाचक नाम आहेत. पण कार्य हे भाववाचक नाम नाही आहे, त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन 4 कार्य. प्रश्न क्रमांक 26 पहा, तत्सम शब्द ओळखायचा आहे खालीलपैकी. आता तद्भव शब्द आपण पाहिलेले आहेत. संस्कृतमधून मराठीत जे शब्द आलेले आहेत त्यांच्या मूळ रूपात बदल होतो त्याला काय म्हणतात, तद्भव शब्द. आणि तत्सम शब्द कशाला म्हणायचं, तर संस्कृतमधून जशीच्या तसे मराठीत आलेल्या पण त्यांच्या मूळ रूपात बदल न झालेल्या शब्दांना काय म्हणतात, तत्सम शब्द. आणि बदल झाल्यावर काय म्हणतात, तद्भव शब्द. आता या ठिकाणी तत्सम शब्द कोणता येणार आहे, ऑप्शन 1 विरक्त. हा काय आहे, या ठिकाणी तत्सम शब्द आहे. कारण हा कसा आहे, संस्कृतमधून जशीच्या तसे मराठीत आलेला आहे, त्याच्या मूळ रूपात बदल झालेला नाही, म्हणून विरक्त हा शब्द तत्सम शब्द आहे. त्याच्यानंतर भाऊ हा शब्द काय आहे, तर हा तद्भव शब्द आहे. कारण संस्कृतमधून तो बदल होऊन आलेला आहे. भ्राता असं संस्कृतमध्ये आहे आणि मराठीत आल्यानंतर त्याचं भाऊ झालेला आहे, त्यामुळे हा तद्भव शब्द आहे. त्याच्यानंतर डोके हा देशी शब्द आहे आपला. त्याच्यानंतर पर्जन्य, पाऊस हा देखील तद्भव शब्द आहे, कारण तो पर्जन्य असा संस्कृतमध्ये आहे आणि तो मराठीत पाऊस होऊन असा बदल होऊन आलेला आहे, त्यामुळे तद्भव शब्द आहे तो. त्यामुळे या ठिकाणी उत्तर येणार आहे ऑप्शन 1 विरक्ता हा तत्सम शब्द आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 27. या सत्तेत जीव रमत नाही या काव्यसंग्रहाचा कोणाचा आहे हा काव्यसंग्रह, तर या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह आहे ऑप्शन 3 नामदेव ढसाळ यांचं. प्रश्न क्रमांक 28 पहा, उभयान्वयी अव्यय नसलेले उभयान्वयी नसलेले अव्यय ओळखायचे आहे. तर या ठिकाणी उभयान्वयी नसलेले अव्यय आहे ऑप्शन 2 वाहवा. हा शब्द या ठिकाणी उभयान्वयी अव्यय नसणार आहे. तर उभयान्वयी अव्यय शब्द कसे ओळखायचे, तर जे 2 किंवा अधिक वाक्य जोडण्याचे कार्य करतात त्यांना काय म्हटलं जातं, उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता किंवा, वा, व हे शब्द काय करतात, 2 किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडण्याचे कार्य करतात, त्यामुळे त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. आणि वाहवा हा शब्द एखाद्याची स्तुती करताना आपण वाक्यामध्ये वापरतो, त्यामुळे हा काय येणार आहे, या ठिकाणी उभयान्वयी अव्यय येणार नाही आहे, त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन 2. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 29. विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखायचे आहे. तर विद्यार्थी नसलेले वाक्य आहे ऑप्शन 4 माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव. हे काय आहे, विद्यार्थी नसलेले एक हे आहे वाक्य आहे. आता विद्यार्थी म्हणजे काय, तर असे वाक्य ज्यात क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, तर्क किंवा गरज यांचा बोध होतो. जसे की विद्यार्थ्याने नियमित अभ्यास करावा, आपण एकत्र जायला हवे. हे काय आहे, या ठिकाणी या वाक्यांमध्ये कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, तर्क, गरज अशी काय असावी, त्यातून रूप असावं त्याचं, तर त्याला काय म्हटलं जातं, विद्यार्थी वाक्य म्हटलं जातं. इथे काय पहा, पादत्राणे ओळीत ठेवावी. ह्याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये इच्छा व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर या कामी देवाची कृपा व्हावी. त्याचबरोबर त्याने बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी, या ठिकाणी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे. तर ही वाक्य कसले आहेत, विद्यार्थी आहेत. पण माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव हे काय आहे, विद्यार्थी वाक्य नाही आहे, त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन 4 बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 30.
पुढील नावांमधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा. तर ते येणार आहे ऑप्शन 4 गबाळ. हे काय आहे? आत्मकथनपर पुस्तक आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण मराठी ग्रामरमधील 30 प्रश्न पाहिलेले आहेत, सोबत त्याचं स्पष्टीकरण देखील पाहिलेलं आहे. त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला TETसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. यावरून तुम्हाला समजेल की कशा प्रकारचे प्रश्न TETसाठी विचारले जातात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर पाहायला भेटतील. धन्यवाद.